क्लिअर बघा. आता मस्त की जेवते आणि साडी घालते मग जाते. आता पहिले पोळ्या करायच्या. पोळ्या केल्या नाही तुम्हाला सांगितलेला. फक्त हेअर केअर साधं सिंपलच मला असंच आवडतंय. तुम्हाला दाखवते कसं वाटतंय मला नक्की सांगा. छान वाटते का नक्की सांगा. आणि हाताला मेहंदी काढली असं साधं सिंपलच आवडते. तर आता मी पोळ्या करणार आहे. सगळं स्वयंपाक झालं सगळं सांगितलं. फक्त आता पोळ्या करणार आहे, नैवेद्य दाखवणार आहे आणि जेवणार. आता मी पोळ्या करून घेते. हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. पटकन ना 2 पुरणपोळी करून घेणार आहे. स्वामीला नैवेद्य दाखवते. स्वामीला नैवेद्य दाखवून झालं की तर आम्ही जेवणार आहे. तर त्याच्यानंतर मग पटकन 2 पुरणपोळी करून झालं की नैवेद्य दाखवते. मग स्वामी पुढे 5-10 मिनटं ठेवणार आहे. मग बाकीचे पुरणपोळी लाटून घेते. तर मग आम्ही जेवून घेणार आहे. तर आता वाजले 11. तर नैवेद्य वगैरे दाखवेपर्यंत 12 वाजता. जेवून आम्ही जेवेपर्यंत 1:30 तर वाजणार. 3चा टायमिंग आहे. 3च्या नंतर विडे घेणार आहेत. तर आमच्यात विडे घेत नाही, फक्त ओवाळतात आणि हळदी कुंकू करतात. विडे अजिबात घेत नाही. तर इकडच्या सगळ्या बायकाचे विडे घेतात ते. त्यांच्याबरोबर मी पण जाणार आहे मंदिरात. तर तिथंच ओवाळणार आणि हळदी कुंकू करणार आहे. मग तिथून घरी येणार आहे. आणि तर तिथून लवकर येणार आहे. काय येणार आहे ते तुम्हाला सांगते. त्याच्या अगोदर हे सांगते की आमच्यात विडे घेत नाही, फक्त ओवाळतात. आणि बोळके पण असतात ना, ते पूजत नाही आमच्यात. भोगीच्या दिवशी भोगीचा स्वयंपाक फक्त करतात. आणि ते 5 बोळके आहेत ना, ते अजिबात ठेवत नाही. ते पण नाही ठेवत. आणि कपलं संक्रांतीच्या दिवशी ना विडे पण घेत नाही, फक्त हळदी कुंकू करतात आणि ओवाळतात आणि भोगीचा स्वयंपाक करून ड्रेस घालणार आहे. मग हे सगळं तयार करायपर्यंत आणि मी असं का म्हणते, कारण की जाऊन पटकन यायचे. कारण की मला ना तिथून आल्यानंतर ना पुण्याला जायचे. माझी मम्मीने मला सांगितलंय. तर म्हणून पटापट स्वयंपाक करून घेते, जेवून घेते. त्याच्यानंतर मग जाऊन मंदिरात 3च्या नंतर इकडे. नाही तर सकाळी असलाच ना, मग सकाळी गेले असते तर मग दुपारी येऊन जेवून लगेच मी गेले असते. पण 3च्या नंतर करायचं आहे, त्याच्यासाठी मी त्यांच्याबरोबर पण जाणार आहे. 5-10 मिनटं तिथं थांबणार आहे. त्याच्यानंतर मंदिरात पाया पडणार आहे. आणि कोणत्या मंदिरात जायचं ते पण सांगते तुम्हाला. विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जायचं आहे, तिथं जाणार आहे. पहिले विठ्ठल रुक्माईच्या मंदिराचं दर्शन घेणार आहे. त्यांचं दर्शन घेते. 15-20 मिनटं थांबणार आहे. त्याच्यानंतर मग तिथून आल्यानंतर मग कपडे चेंज करून मग पॅकिंग करायचं. अजून पॅकिंग केली नाही मी, फक्त ह्याच्यातच आहे मी. परत तिथून आल्यानंतर पॅकिंग करायचे. पॅकिंग करून मग निघायचं. तर किती वाजणार माहीत नाही मला किती, तरी मी तुम्हाला सांगणार तिथं बसमध्ये बसेपर्यंत, इथून निघेपर्यंत किती वाजतात. आता तर हा मी पुरणपोळीचा स्वयंपाक करून घेते. आता वाजले 2:30. तर 3 वाजता निघायचं. तर मी कशी तयार झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ही ब्लाऊज आहे ना, मी स्वतः शिवलं आहे आणि गडवाळ साडीचं आहे. तर तुम्हाला दाखवलं दिवाळीच्या टायमाला घेतलेलं. तर ते नेसलं नाही, आज उद्घाटन केलं त्याचं. तर मी नटली कशी, ही साडी माझ्यावर कशी दिसते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण की मला तर खूप आवडली आणि रॉयल ब्लूमध्ये आहे. तर अशी साडी अजिबात नव्हती. नथ आहे ना, मी वर्षातून एकदाच घालते, फक्त संक्रांतीला. नथ माझ्यावर कशी दिसते ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कार्तिकला सांगितलं की चांगले कपडे घालून माझ्यावर चल, तर त्याच कपड्यात आलं सायकल घेऊन. तर आम्ही मंदिरात पोचलो आणि हे बघा मी मंदिरात आले. तर गर्दी, प्रचंड गर्दी आहे. हे बघा दर्शनासाठी लाईन किती मोठी आहे हे बघा. तर प्रचंड गर्दी आहे. तर पहिले विठ्ठल रुक्माईचं दर्शन घ्यायचं, मग हळदी कुंकू करायचं. आणि हे सगळं सूट आहे ना, कार्तिक करतोय बरं का. तर मी म्हटले की इकडे मी पाया पडते विठ्ठल रुक्माईला. तर शूट करतो म्हटले, तो करायला लागलाय. इथं 15-20 मिनटं थांबणार आहे. त्याच्यानंतर मग इथून निघणार आहे. आता वाजले 4:30. परत घरी जाऊन पॅकिंग करायपर्यंत किती वाजतात मला माहीत नाही. इथं बघा मी बॅग घेऊन तयार पॅकिंग करून आली बाहेर. तर कार्तिकचे पप्पा येतात, थोडंसं बाहेर गेले ते म्हटले की तिथं थांब 5 मिनटात मी येतोय. तर त्यांच्याबरोबर बघा आले, ते त्यांच्यावर बसले आणि निघाले. घरातून बाहेर तयार बॅग वगैरे सगळं पॅक करेपर्यंत, बाहेर निघेपर्यंत वाजले 5:30. 7 स्टार पाशी आलं, त्याच्या बाजूला स्टँड आहे, तिथं आलं. आता बस किती वाजता भेटणार ते माहीत नाही. हे बघा आलो मी आता. तर हे आहे ना, आता गाडी आहे ना, तर 2 वेळा आम्ही स्टँडला आलो. आता फिरून जाते. आता मध्ये क्रॉस करायचं होतं, तर बंद केलं आहे हे बघा. तर फिरून जावं लागतंय.
आम्ही स्टँडला पोहोचलं की एसीची बस लागली. एसीची बस आपल्याला आवडत नाही. आपल्याला आवडतं फक्त लाल परी आवडते. तिकीट काउंटरच्या इथं थांबले मी. जोपर्यंत ही एसी बस जात नाही, तोपर्यंत दुसरी बस येत नाही, तोपर्यंत तिकीट भेटत नाही. तर आम्हाला फायनली तिकीट भेटलं, तर आम्ही बसमध्ये बसलो आणि मला तर खूप आवडते म्हणजे लाल परी. त्याच्यानेच प्रवास करायला आवडतं, दुसरा कशानेच करत नाही आणि लाल परीच माझं फेवरेट आहे बरं का. मी कुठं पण गेले तर लाल परीच बरं वाटते. तर लाल परीमध्ये बसली आणि कार्तिकचे पप्पा बाहेर थांबलेत. तर बस आम्हाला 6:30ला भेटलं आणि आम्ही स्टँडला पोहोचलो 6 वाजता. तर अर्धा तास आम्ही फक्त बसलेलोच होतो. बस भेटणार का नाही हीच भीती वाटते. आता इथून आता 6:30ला बस भेटली. दरवाजाच्या इथून कार्तिकचे पप्पा दिसतात आहे. तर फायनली आमची बस हलली आणि इथून आता स्वारगेटला जायला किती उशीर होईल आता माहीत नाही. पुण्याला जायचं असलं की मी ना सकाळचं जाते म्हणजे 4च्या अगोदरच मी जाते. पहिल्यांदा मी 6:30च्या नंतर म्हणजे रात्रीचा प्रवास केला पहिल्यांदा. तर शक्यतो असं करते की आम्ही म्हणजे कार्तिकचे पप्पा असला की रात्रीचा प्रवास करतो आणि मी आणि कार्तिक असलो की आम्ही सकाळचाच प्रवास करतो. शक्यतो आम्ही एवढं उशिरी जात नाही. तर मी पुण्याला गेली तर 4च्या अगोदर जाते आणि साताऱ्याला यायचं असलं तर मी 6च्या अगोदरच येते. तर हे असो आणि संध्याकाळचं वातावरण किती भारी वाटतं हे बघा. सूर्य मावळताच्या टायमाला तर 6:45 असले नाहीतर 7 वाजले असेल. आता मी पण बघितलं नाही. तर मला पटकन दिसलं ना, तर म्हणून मी पटकन शूट करायला घेतलं आणि भारी वाटते. 8:30-9 वाजले असेल. तर कार्तिकनी शूट केलं हे बघा माझं. तर कार्तिककडे मोबाईल आहे तर मला झोप आली म्हणून झोपली. त्याला काय झोपच नाही तर तो मोबाईल बघत होता. तर मी झोपली तर माझं शूट करत होता. इथं बघा आम्ही उतरणार आहे आता स्वारगेटला. थांबले तिथं बस. तर उतरलो आम्ही. तर इथून आता बस पकडून जाणार आहे. तर रिक्षा नाही जाणार. तर डायरेक्ट आता बसने जाणार. तर रात्र झाली म्हटलं तर बसनेच जाणार आहे मी. शक्यतो मी रिक्षाने जात नाही. तर मी बसने जाते. स्वारगेटचं मेट्रो स्टेशन आहे हे बघा पाठीमागेच आहे आणि इथंच बस लागते. मुंबईला असताना मेट्रो ट्रेनने पण प्रवास भरपूर केलाय. फायनली आम्हाला बस भेटली तर बसमध्ये बसलो. आता इथून डायरेक्ट आता घरी जाणार आहे. 9:30 वाजले तर बसमध्ये बसलोय. आता घरी पोहोचेपर्यंत किती टाईम होईल माहीत नाही. कारण की ट्रॅफिक नसली तर लवकर पोहोचणार. ट्रॅफिक असली तर लेट पोहोचणार. तर इथं काही एवढी भीती नाही आहे रात्रीचं. कारण की 24 तास इथं पण बस चालू असतात आहे आणि रस्त्यावर माणसंच असतात. दुकानं पण चालू असतात. आपल्या गावाकडेच 8च्या नंतर अंधार होतो. इथं पण दुकान आहे ना 10, 10:30, 11 वाजता बंद होतात. लवकर बंद होत नाही मुंबईसारखं. आपल्या गावाकडेच लवकर दुकान बंद होतात. तर फायनली आम्ही आता उतरणार आहे हे बघा. हे बघा मी आली आता माझ्या मम्मीच्या घरी. हे बघा माझ्या मम्मीचं घर आहे. तर आम्ही आल्या लगेच ना एक दीदी भेटायला आली मला. तर मी आली म्हटल्यावर माझा आवाज ऐकला लगेच आली मला भेटायला. ही कार्तिकची मैत्रीण आहे. मला लगेच भेटायला आली माझा आवाज ऐकून. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.